तर नमस्कार मित्रांनो, कशी काय तब्येत चांगलीच असणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आपण जाणार आहोत जळगाव जामोदमध्ये सुपोपडशी या ठिकाणी। हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे सुंदर बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे। सुपोपडशीला जाण्यासाठी आसलगाव रोड छोटासा एक रोड कटतो। सुपोपडशीला पोहोचण्याच्या अगोदर महासिद्ध महाराजांचे मंदिर सुद्धा आहे। येथील वातावरण बघून प्रसन्न असे काही अंतरावरच आपण पोहोचलेलो आहे सुपो संस्थानला। सुपो महाराजांचा मुख्य दिवस रविवार असून सर्व भाविक रविवारी वारी करून सकाळची आरतीसाठी दुरून येतात। महाराज येथे स्थायिक झाले होते म्हणून त्यांच्या नावाने हे गाव ओळखले जाते। येथे येणाऱ्या भाविक भक्तांची जेवणाची राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते। झाशी पडशी तर आपण बघू शकता इथे दर्शनासाठी किती व्यक्ती आलेले आहेत। प्रसिद्ध संस्थान आहे तर चला दर्शनाला जाऊया। भक्तांच्या महाप्रसादासाठी एक खूप मोठे भांडार घर आहे ज्यामध्ये दर शनिवारी व्यवस्था केली जाते। तीन सर्वात मोठे उत्सव मध्ये चैत्र पौर्णिमा जलोत्सव असे म्हटले जाते, दुसरे माघ पौर्णिमा आणि तिसरी चंपा, हे तीन सण साजरे केले जातात। हे एक पुरातन मंदिर आहे। इथं महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेशातून सुद्धा भाविक भक्त दर्शनासाठी या मंदिराच्या बऱ्याचशा शाखा आहेत। इथे बरेचसे पेशंट सुद्धा नवस घालून बरे झालेले, घर नोकरी मूल बाळ कशाची नवस पूर्ण झाल्यावर भक्त दर्शनाला मंदिराच्या बाहेर एक पाळणा ठेवलेला आहे। ज्याला बाळ झालेले आहे आणि नवस पूर्ण झाला आहे त्या बाळाला या पाळण्यामध्ये एक वेळ घालावे लागते। तर चला मग सुपो महाराजांचे दर्शन करूया। मंदिराचे बांधकाम चालू आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला इथे नवीन बघायला मिळतात। दर्शन करतेवेळी उजव्या साईडला विठोबा रुक्माईचे एक छोटेसे असे मंदिर आहे। चला मग दर्शन करूया। संस्थांमध्ये देव भक्तांना कौल सुद्धा देतो। येथे नैवेद्य बिट्ट्या रोडगे वरण भाकर आपल्या परीने सर्व भक्त नैवेद्य देवाला अर्पण करतात। येथे रविवारची सकाळची आरती ही मुख्य आरती आहे। लोकांशी संवाद केला असे कळले की मुख्य करून मूलबाळ होण्यासाठी आणि बिमारी ठीक होण्यासाठी इथे नवस बोलले जाते। येथे कुत्रोत्सवामध्ये गुळाचा प्रसाद घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा शिरण्याचा प्रयत्न केला। मंदिराच्या समोरच बरेच विक्रेते आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये प्रसाद माळ बरेच अशा वस्तू। 12 महिने चालणारी ही एक छोटीशी यात्रा इथं हमेशा असते। इथे सुपो महाराजांच्या आशीर्वादाने बनलेली पत्री सुद्धा पाहायला। मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटीशी विहीर सुद्धा मिळते ज्याच्यावरती तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे। जवळच प्रसादांची दुकानामध्ये नारळ पेढा आणि फूल वगैरे भेटतात। मोठे बॅनरवर कीर्तन आणि प्रवचनांची सुद्धा लिस्ट। दुपारचे 12:30 वाजलेले तर आम्ही आलो काही थंड पेय। उन्हाळ्यामध्ये सर्वत्र मिळणारे थंड पेय म्हणजे आपला गार उसाचा रस। इथंच मागं नजर वळवली असतं तिथे दिसला महाराजांचा। बहुतेक मिरवणुकीमध्ये हाच उपयोगात आणला जातो। ओरिजिनल बर्फाचा रस घेतल्यानंतर आम्ही प्लेट सस्ता खस्ता। पेट पूजा झाल्यानंतर आम्ही ओढलो आमचे वाहन तळायला। खूप साऱ्या गाड्या उभ्या होत्या, त्याचं मुख्य कारण असं की आज इथे लग्नाचा कार्यक्रम सुद्धा आहे। चला मित्रांनो पुढचा प्रवास करूया सुरू। नमस्कार मित्रांनो, आपण आहे जळगाव जामोद रोडवर श्री संत गजानन महाराज यांच्या छोटंसं पण खूप सुंदर अप्रतिम असे मंदिर आहे जिथे महाराजांचे सर्व लीला ह्या फोटोच्या द्वारे दाखवण्यात आले। महाराजांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग इथं या शब्दांत नव्हे तर या फोटो दाखवण्यात आलेले आहे। येथे जवळच महाराजांची पालखी यामध्ये श्री संत गजानन महाराज विराजमान आहे। येथील वातावरण खूप शांत आणि निसर्गरम्य आहे आणि इथं राहावं असेच वाटतं। दर्शन झालेलं आहे तर जाऊ आता पुढच्या वाटेला।